नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी फॅक्टरी या आपल्या YouTube चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर चालू घडामोडीची जी तयारी आहे ती कशी करायची, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि जो जीएस चा पार्ट आहे त्यामध्ये चालू घडामोडीवरती तुम्हाला मेजर क्वेश्चन्स विचारलेले आहेत। त्याचं जे वेटेज आहे ते तुम्हाला खूप चांगल्या मार्क्ससाठी प्रश्न विचारले जातात आणि तो तुमचा जी पोस्ट आहे तो डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे। त्यामुळे प्लॅनिंग ते ध्येयपूर्ती पर्यंतचा प्रवास जो आहे, तुमची जी मार्क्सची जी स्ट्रॅटेजी आहे ती कशा प्रकारे असली पाहिजे यावरती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तलाठी फॅक्टरीसाठी जी बॅच आहे ती सुरू झालेली आहे। तर या बॅच रिलेटेड काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही या नंबरशी आपल्या कॉन्टॅक्ट करू शकता आणि पुढे सुद्धा आपण त्याबद्दल बघूया। तर त्यापूर्वी चालू घडामोडीवरती जेव्हा तुम्ही करंट अफेअर्सचं आपण प्रिपरेशन करतोय तर या प्रिपरेशन मध्ये सगळ्यात जास्त जे वेटेज आहे म्हणजे जीएसचं जेव्हा 25 मार्क्सचं तुम्ही सिलेबस कडे जेव्हा व्यवस्थित बारकाईने लक्ष द्याल तेव्हा हे जे 25 क्वेश्चन आहे त्याचं प्रॉपर जर अनालिसिस केलं तर चालू घडामोडीवरती तुम्हाला 7 ते 8 क्वेश्चन हे फिक्स आहेत। तर ठीक आहे, प्रत्येक जणांनी अनालिसिस केलं नसतं की सब्जेक्ट वाईज जीएस चे 25 प्रश्न आहेत पण त्यामध्ये तुम्हाला वेटेज किती आहे। तर चालू घडामोडीवरती जर तुम्ही प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स बघितले असतील तर ते 7 ते 8 जे क्वेश्चन्स आहेत, मेजर 8 क्वेश्चन्स वरती एक फिक्स रेशो तिथे ठरलेला आहे की जो करंट बेसचा तुम्हाला इथे विचारला आहे। तर यामध्ये करंट मध्ये कोणते टॉपिक करायचे, हे 8 प्रश्न कुठले असणार आहेत आणि कोणत्या टॉपिकवर भर द्यायचा आहे। तर सर्वात जो पहिला पार्ट येतो तर काही जे प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स आहेत ते बघूया आणि त्यानंतर आपण जे ऍडेड पॉइंट्स आहेत प्रॉपर तुम्हाला कोणते करायचे त्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत। तर ई वेस्ट इको पार्क आहे दिल्ली जे आहे त्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला तलाठी 2023 चा जो पेपर आहे। आता ई वेस्ट इको पार्क याच्यावरून तुम्हाला काय समजतं की ई गव्हर्नन्सचे जेवढे पॉइंट आहेत, जेवढे पण डिजिटलायझेशनचे पॉइंट आहेत ते तुम्हाला करून जाणं मस्ट आहे। तर मग जो पेपर आलेले आहेत आणि प्रिव्हियस इयर्सचं जर तुम्ही अनालिसिस केलं तर प्रत्येक ई वेस्ट पार्क, सगळ्यात डिजिटलायझेशन झालेलं शहर कोणतं आहे, गाव कोणतं आहे, सर्वाधिक साक्षरतेचा जो जिल्हा आहे, त्यानंतर हायकोर्टमध्ये सगळ्यात जास्त डिजिटलायझेशन झालेलं खंडपीठ कोणतं आहे, अशा रिलेटेड प्रश्न विचारले जातात। त्यामुळे ई वेस्ट इको पार्क आहे यावरून तुम्हाला काय अनालिसिस करणार आहात की हाच क्वेश्चन नाहीये तर त्याच्या पुढचे कोणते क्वेश्चन प्रिडिक्टेड असणार आहेत। तर त्या रिलेटेड आपण असं प्रिडिक्शन काढत असतो की क्वेश्चन्स कोणते येणार आहेत, त्यावरून तुम्हाला ई गव्हर्नन्स आणि डिजिटलायझेशनचे सर्व पॉइंट्स करून जाणं अपेक्षित आहे। पहिला, भ्रष्टाचार विरोधी कार्यगट बैठक, त्यानंतर जेवढ्याही बैठकी आहेत, आता हा जो आहे फक्त 2023 चा पेपर घेतला आपण व्हिडिओमध्ये वेळाअभावी, परंतु जर तुम्ही पूर्ण पेपरचं अनालिसिस केलं आणि आपण ते तुमच्या समोर घेऊन येणार आहोत त्यामुळे या मेजर टॉपिक्स वरती प्रश्न विचारलेले आहेत। बैठकी कोणत्या आहेत, जागतिक परिषद कधी झालेली आहे, जागतिक घडामोडी कशा प्रकारे आहेत त्यावरती प्रश्न विचारले जातात। पहिला, भ्रष्टाचार विरोधी कार्यगट बैठक जे होती ते जितेंद्र सिंग हे त्याचे अध्यक्ष होते। ई गव्हर्नन्स सेवा, व्यक्तींना हरवलेल्या किंवा खराब झालेल्या जी पासपोर्टची प्रत आहे ती डुप्लिकेट पुन्हा जारी करण्यासाठी कोणती सेवा करण्यात आलेली आहे, पासपोर्ट सेवा। आता हा जो क्वेश्चन आहे तो कशा रिलेटेड विचारण्यात आलेला आहे, पोर्टल वरती। मग त्यामुळे तुम्ही जर अनालिसिस केलं तर ई गव्हर्नन्स वरती म्हणजे जेवढं पण ई डिजिटलायझेशन झालेलं आहे त्यावरती प्रश्न असतो, देन पोर्टलवर एक क्वेश्चन असतो, जागतिक घडामोडीवरती एक क्वेश्चन असतं, पहिला वहिला घडामोडी ज्या सर्वाधिक पहिले घडलेल्या आहेत, त्यानंतर सर्वाधिक जास्त आणि सर्वात कमी प्रमाण अशा प्रकारे जे आहेत ते प्रश्न तुम्हाला तलाठीमध्ये विचारले जातात। फ्रेंडली पॉलिसिंग, महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षित सुनिश्चित वातावरण प्रदान करण्यासाठी शी टीम्स म्हणून सेवा जारी करण्यात आलेली। तर ही टीम कुठे आहे या रिलेटेड प्रश्न विचारण्यात आलेला, तर हैदराबाद आहे। अजून तुम्हाला कशा रिलेटेड आता क्वेश्चन विचारले जातील, शी टीम्स आहे सपोज तर ते कशासाठी काम करते, तर हे 2023 चं करंट आहे। आपल्याला एक्झामला जाण्यासाठी 25 चं करंट करायचं आहे आणि 2024 चा थोडा पार्ट जो एंडचा पार्ट आहे आणि 25 चं जे आहे ते पूर्ण 2025 दॅट्स इनफ, तुम्ही तेवढं करताय तरी खूप आहे। त्या करंट बेस मध्ये तुम्हाला जे पोर्टल आहेत, त्यानंतर जागतिक परिषदा ज्या आहेत, ई गव्हर्नन्स, ई डिजिटलायझेशन हा जो पॉइंट आहे तो करून जाणं अपेक्षित आहे। त्यानंतर इंडेक्सचा पॉइंट येतं। आता भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2022 चा जो रँकिंग आहे तो विचारण्यात आलेला। 23 चा पेपर होता, 22 चा आणि 23 चा असे दोन मिक्स करंट होते। तर 2026 ची जेव्हा आता आपल्या ऍड येईल 25 आणि 26 चं करंट तुम्ही करून जाणं अपेक्षित आहे। ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये अजून कोणते इंडेक्स कराल, मेजर जे इंडेक्स आहेत
जसं की HDI काय आहे, HPI काय, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स MPI म्हटलं जातं त्याला. त्यानंतर जेंडर गॅप असतो GG, ठीक आहे, जेंडर डेव्हलपमेंट गॅप असतो आणि जेंडर गॅप एक असतो. तर हे जे मेजर जे आहेत GDI, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे, त्याच्यानंतर अजून जे रिलेटेड आहे जसं की सर्वात लायबिलिटी इंडेक्स आहे, सर्वात राहण्या योग्य जे शहर आहे त्या रिलेटेड प्रश्न विचारले जातात. ते इंडेक्समध्ये हे जे मेजर पॉईंट्स आहेत ते तुम्हाला स्किप करून जायचं नाहीये, त्या रिलेटेड करंटचा पॉईंट तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर क्रीडावरती प्रश्न विचारला जातो. मेरीलिबॉन क्रिकेट क्लब MCC कुठं होतं, लंडन. तर या रिलेटेड आता हे जे आपण प्रश्न घेतले तोच सेम पॅटर्न आहे, शिफ्ट वाईज काय झालेला आहे, चेंज झालेला आहे, सेम पॅटर्न आहे. मग क्रीडावरती एक प्रश्न आहे, जर कम्प्युटरचं जर अनालिसिस केलं तर एकच प्रश्न आहे कम्प्युटरवरती. पूर्ण तलाठी जेवढेही क्वेश्चन पेपर्स आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त 2 आहेत. अशा प्रकारे वेटेजचं जे अनालिसिस आहे ते करणं परीक्षेसाठी अपेक्षित आहे. त्यानंतर मग सब टॉपिक्स कोणते विचारले जातात त्याचा अनालिसिस बारकाईने करणं गरजेचं आहे. त्यावरून तुम्ही जास्तीत जास्त तुमचे जे मार्क्स असतील त्याचं जे तुम्ही लवकर क्लिअर करू शकणार आहात. अशा प्रकारे हे पॉइंट्स करायचे आहेत. देन आता तलाठी फॅक्टरीची जी बॅच आहे ती आपली सुरू झालेली आहे. यामध्ये तुम्हाला ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असेल. तसेच जे सोबत जे तलाठी फॅक्टरीसाठी जे ऍडमिशन घेणार आहेत स्टुडंट त्यांनाच फक्त तलाठी फॅक्टरीचा जो ठोकळा आहे तो इथे दिला जात आहे. आणि ही जी बॅच आहे यामधील बाळासाहेब शिंदे सर जे आहेत ते मराठी आणि इंग्रजी जो 50 मार्क्सचा जो सर्वात मेजर वेटेजचा जो पार्ट आहे, 50 क्वेश्चन्सचा म्हणजे 100 मार्क्सचा जो तुमचा पार्ट आहे तो इथे कव्हर करून घेतला जाणार आहे बाळासाहेब शिंदे सरांकडून. आणि त्यांची जी टीम आहे त्यांद्वारे हा पूर्ण सिलेबस जो आहे तलाठी फॅक्टरीचा तो कव्हर करून घेतला जाईल. सोबत जे तलाठी फॅक्टरीचं जे ठोकळं आहे ते फक्त बॅचच्या स्टुडंट्सला अवेलेबल करून दिलं जात आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला 1 रुपयामध्ये ई बुक उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्यामुळे क्वेश्चन पेपर्स तुम्हाला जर हवे असतील प्रिव्हियस इयर्सचे जेवढेही झाले ते ई बुक तुम्हाला 1 रुपीजमध्ये अवेलेबल होणार आहे. या ऍडमिशनसाठी तुम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे 9226018181 किंवा हा नंबर आहे 968401227772 या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. आता जो पार्ट आहे आपण त्या रिलेटेड बघूया की क्वेश्चन्स मेजर कोणते करायचे आहेत. जसं की आता जागतिक घडामोडी, करंटचे तुम्हाला इतर पार्ट तर करायचेच आहेत, परंतु सगळ्यात पहिले तुम्हाला जागतिक घडामोडी ई जे आहेत, ई सेवा जेवढे पण आहेत त्या सर्व तुम्हाला व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे. डिजिटलायझेशन, देन तुम्हाला क्वेश्चन कुठे दिसणार आहे, पहिल्या घडामोडी. आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक, आता जरी तुम्हाला सर्वाधिक जॉग्राफी बेस तुम्हाला हा क्वेश्चन दिसेल किंवा तुम्हाला करंट बेस हा क्वेश्चन दिसेल तर त्यामधील सर्वाधिक घडलेल्या ज्या घडामोडी आहेत, आता सर्वाधिक वाघांची संख्या कुठे आहे अशा प्रकारे प्रश्न विचारला जाईल. तर सर्वाधिक ज्या घडामोडी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही एका पेजवरती सुद्धा तशा प्रकारे लिहू शकता आणि त्याचा अनालिसिस तुम्ही करू शकणार आहात. तर सर्वाधिक ज्या घडामोडी आहेत त्या रिलेटेडचा पार्ट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर सर्वात मेजर पार्ट येतो तो निर्देशांकचा. तर इंडेक्स तुम्ही एकदा लक्षात ठेवले तरी तो पार्ट तुमचा कव्हर होणार आहे. तुम्हाला 1 इयरचं पूर्ण निर्देशांक अनालिसिस करायचं आहे आणि एका पेजवरती तुम्हाला निर्देशांक पूर्ण इंडेक्स काढायचे आहेत आणि त्याचं रिव्हिजन करायचं आहे मल्टिपल टाइम्स. तशा प्रकारे तुम्ही निर्देशांक त्याचं अनालिसिस करू शकता. सेकंडरी जो पार्ट आहे की नंतर तुम्ही पुरस्कारकडे वळू शकता. ठीक आहे. तर पुरस्कारवरती प्रश्न जे आहेत ते त्यानंतर म्हणजे या पॉइंट्सला तुम्ही पहिले प्रायोरिटी दिली पाहिजे आणि त्यानंतर निर्देशांक, पुरस्कार. आता तुम्ही महाराष्ट्रातील घडामोडी करून जाणं एक्सपेक्टेड आहे. आता हे जे आपण पॉइंट्स बघतोय ते असे मनाने नाही बोलत आहोत की करंटचे जे MPSC ला विचारले जातात किंवा इतर पोलीस भरतीला विचारले जातात त्याद्वारे आपण अनालिसिस नाही करत आहोत. क्वेश्चन पेपरचं पूर्ण अनालिसिस करून त्यावरती जे प्रश्न विचारले तो करंटचा पार्टला तुम्ही प्रायोरिटी देणं एक्सपेक्टेड आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील घडामोडी. अजून जो पॉइंट आहे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे योजना. आता हा योजनांचा जर तुम्ही पार्ट बघितला पाठीमागे तर 2 ते 3 प्रश्न हे योजनांवरती विचारलेत. पण आता योजना कोणत्या त्या इयरमध्ये झालेल्या म्हणजे 25-26 मध्ये ज्या योजना झालेल्या आहेत
त्या पार्ट तुम्हाला करायच्या आहेत, योजनांचा पार्ट. आणि पाठीमागे 6 महिन्याचं जे करंट अफेअर्सचा आहे तो पार्ट तुम्हाला व्यवस्थित क्लिअर करायचा आहे. त्यानंतर योजनांमध्ये सोबतच्या ज्या डीबीटी आहेत, त्याच्यानंतर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, त्यानंतर जनधन ज्या योजना आहेत, PM आवास योजना आहेत, या ज्या मेजर महत्त्वाच्या ज्या योजना आहेत त्या करून जाणं अपेक्षित आहे. त्यांची डेट विचारली जाते. तुम्हाला हे प्रश्न जे आहेत ते फसवण्यासाठी जास्त क्रिएट केले जातात, कारण की योजनांचा पार्ट हे काय करतात, मोस्ट ऑफ विद्यार्थी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे जेवढे प्रश्न आहेत 3 प्रश्न ते तुमच्या योजनांवरतीच विचारलेले आहेत करंटमध्ये. तर या रिलेटेड हा पार्ट करून जाणं अपेक्षित आहे. टोटल जो वेटेज आहे करंट अफेअर्सचा ते 7 ते 8 मार्क्सचं तुम्हाला करंट अफेअर्सचं वेटेज इथे दिलेलं आहे. तर या प्रकारे तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता आणि मेजर तुम्हाला या पॉइंटवर भर द्यायचा आहे. त्यानंतर जो पार्ट येतो, सेकंड प्रायोरिटी तुम्ही नियुक्तीमध्ये देऊ शकता. नियुक्ती हा पण करून जाणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे, पण पहिले तो पार्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. देन निर्देशांक तुम्ही पहिल्या ह्याच्यामध्ये पण रिव्हिजन करू शकता. देन पुरस्कार, राष्ट्रीय घडामोडी, आणि संरक्षण. संरक्षणचे सर्वात आता सध्या नावाजलेले जे आहेत ड्रोन आहेत वगैरे, तो पार्ट जो आहे संरक्षण मध्ये तुम्ही करून जाणं अपेक्षित आहे. त्यानंतर या पार्टला प्रायोरिटी द्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट हा पार्ट क्लिअर करून घ्यायचा आहे, देन इकडे तुम्हाला वळायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता. जर ज्या कोणी कॅन्डिडेट्सला तलाठी फॅक्टरीचं जे बुक आहे ते हवं असेल तर यामध्ये तलाठी फॅक्टरीच्या 57 शिफ्ट ज्या आहेत त्याचा विषयनिहाय 5700 जे प्रश्न आहेत ते इथे अनालिसिस करून देण्यात आलेले आहेत. इंग्रजी व्याकरण, मराठी, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान. तर याचा जो पूर्ण जो सिलेबस आहे, तो पूर्ण जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते तुम्हाला फक्त 1 रुपयामध्ये इथे अवेलेबल होणार आहेत तलाठी फॅक्टरी आपल्या ॲपवरती. तर ठीक आहे, तर याद्वारे तुम्ही 1 रुपयामध्ये ती बॅच परचेस करू शकता आणि तुम्हाला पूर्ण क्वेश्चन्स आहेत शिफ्ट वाईज ते इथे अनालिसिस करून मिळणार आहेत. त्याचा जे आपण विषय निहाय क्वेश्चन पेपरची तुम्ही प्रॅक्टिस सुद्धा इथे करू शकणार आहात. देन आहे तलाठी भरती मास्टर ई बुक जे आहे TCSचं 5000 MCQचं. तर हे सुद्धा तुम्हाला फक्त 1 रुपयामध्ये अवेलेबल होईल. यामध्ये इंग्रजी, मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते तुम्हाला अवेलेबल केले जातील. 24-25 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये समावेश केला जाणार आहे. तर अशा प्रकारे जे बुक आहे ते तुम्हाला 1 रुपयामध्ये फक्त अवेलेबल होणार आहे. आणि जे करंट अफेअर्सचा जो पार्ट आहे त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे अनालिसिस करायचं आहे आणि एका पेजवरती कशा प्रकारे तुम्हाला शॉर्ट नोट्सच्या द्वारे तुमची जेव्हा एक्झाम येणार आहे तलाठी भरतीची तेव्हा तुम्हाला एक्झामच्या आधी बिफोर तुमच्याकडे एक शॉर्ट नोट्स रेडी असल्या पाहिजेत आणि त्या शॉर्ट नोट्सच्या थ्रू तुम्ही जी रिव्हिजन आहे ती करू शकाल आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स वाढेल. करंट अफेअर्सचा जो GSचा पार्ट आहे त्यामध्ये जास्तीत जास्त वेटेज देण्यात आलेला आहे, त्यामुळे हा पार्ट स्किप करायचा नाहीये. आणि जर तुम्हाला असेच अपडेट जाणून घ्यायचे असेल आणि माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जर नवीन असाल तर नक्कीच जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा. धन्यवाद.